शांताबाई थोरात. हा, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, आता मनोगत सांगा थोडक्यात. मला लई छान वाटलं. आता कसं महिना झाला मला, पण कधी 8 दिवस काय 8 दिवस झाले काय असं वाटत नाही. महिना झाला म्हणून बी असं वाटत नाही. लई मस्त वाटलं, छान वाटलं. कवा दिवस मावळल, कवा 9 वाजतात, कवा 9 वाजतात असं वाटत होतं. टाइम कवा होतो तसं ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी वाटत होतं की कवा टाइम होतोय, कवा 9 वाजता. मी सारखी 9 वाजतात कवा तीच पाहत होते. आणि कोणते कोणते हा. संत पाहिले आपल्याला, काय आठवतंय का मग? हा संत कोणते कोणते संतांचं आपण चरित्र पाहिलं ते थोडक्यात सांगा. होय, हम्म. बघितलं की नामदेव महाराजांचं बघितलं. आणि काय राखेंचं बघितलं. राखे महाराजांचं बघितलं. आणि कमला महाराजांचं बघितलं रात्री. आणि हे काय माझ्या ध्यानात नाही आता हे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. हा, असं बघितलं. ज्ञानेश्वर महाराजांचं बघितलं. आता कसं साधू समर्थ सीताराम. मी किरण रानवडे. आता ह्याच्या कथेच्या आधी भरपूर वेळा पंढरपूरला जाणं झालं, पण एवढी काही माहिती नव्हती त्याची. त्या कथेतून जरा भरपूर माहिती भेटली आणि कथा चालू असतानाच माईन महाराजांमुळं पंढरपूरला जायचा योग झाला. तर ते जे दर्शन झालं, आणि ते असं सांगून समजण्यासारखंच नाहीये. एवढं जवळून आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर पुढं आम्ही तुळजापूरला गेलो, ते पण दर्शन चांगलंच झालं. मग तो ग्रंथ वाचनामध्ये जो तो योग आला होता, तो आमच्यासाठी अप्रतिम होता. साधू समर्थ सीताराम. साधू समर्थ सीताराम. माझं नाव सुरज श्याम पवार. जसं कथा चालू झाली, पहिले 7 दिवस म्हणजे माईने सांगितलेलं की तो ग्रंथ वाचायला, भागवती ग्रंथ. तो घरी नसल्याने मी आपल्या बाबांचाच ग्रंथ वाचत होतो. पण त्या 7 दिवसामध्ये जे बाबा महाराजांनी आपल्याला जे उदाहरणं दिली साधू बाबांबद्दल, बरोबर तीच पहिल्या 7 दिवसात ती ग्रंथामध्ये येत होती. पण मला तो ग्रंथ वाचता नाही आला, आणि हा ग्रंथ वाचत होतो त्याचा खूप आनंद झाला की ह्या ग्रंथातून पण मला तेच बाबांकडून महाराजांकडून भेटत गेलं. एवढं भारी वाटत होतं की हा बाबा चल, हा ग्रंथ नाही तरी तो ग्रंथ वाचला, त्याचा तरी मला काहीतरी कळालं, उद्दिष्ट अजून दाटून कळाली. खूप भारी वाटलं ते ऐकून. आणि बाकीच्या कथा पण सगळ्या मस्त होत्या. साधू समर्थ सीताराम. हो हो, साधू समर्थ सीताराम. माझं नाव श्री आशिष उत्तम धावडे, राहणार कोंढवे धावडे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. बाबांकडे माईंच्या माध्यमातून या श्रावण महिन्यामध्ये आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी त्यांच्याकडून उपलब्ध झाली, ती म्हणजे भक्तिविजय ग्रंथाचं पारायणाचे महिनाभर या ठिकाणी आपल्याला सद्गुरूंच्या मुखारविंदे ऐकायला मिळालं. आता आमच्या सारख्यांना रोज जीवन प्रत्येकाचं धावपळीचं आहे. प्रत्येकाला घरी ग्रंथ वाचताच येईल असं काय नाही, परंतु श्रावणामध्ये पुरातन ऐकलेल्या गोष्टी आहेत की प्रत्येक वेळेस काहीतरी श्रावणात एखादा ग्रंथ लावावा आणि त्याचं श्रवण घरच्यांनी करावं, आणि त्यातून भगवंताचे असणारे आशीर्वाद, बाबांचे असणारे आशीर्वाद आपल्याला सर्वांना लाभावेत, अशी एक म्हणजे जुनी परंपरा ऐकण्यात आहे. पण यावर्षी एक अलौकिक सुवर्णयोग जुळून आला की बाबांच्या 50वा सुवर्ण महोत्सव झाला, आणि त्याच्यानंतर हे वर्ष बाबांचं 51वं हे वर्ष चालू आहे. आपण 50व्या वर्षामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम केले, पण आपल्याला माहित नाही शेवटी सद्गुरू महात्मे, सद्गुरू माऊली, सद्गुरू माई असतील, ह्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या 51वा जो हे वर्ष बाबांचं चालू आहे समाधी उत्सवाचं, पण त्याच्यात छोटे मोठे का कार्यक्रम ते आपल्याला कोणाच्याच लक्षात आलेले नाहीयेत. आपण मागच्या वेळेस शिबिर घेतला असेल, सत्संग असेल, मेडिटेशन रोजचं आहे, तदनंतर ह्या श्रावण महिन्यामध्ये ही असणारी पर्वणी, हे कशामुळे घडतंय तर बाबांचा असणारा 51वा समाधी उत्सव
त्यातल्या असणाऱ्या ह्या सर्व या गोष्टी आहेत. आणि आमच्या सर्वच साधकांना एक श्रावण महिन्यामध्ये सुंदर असे सर्व संतांची, या ज्या संतांनी आपल्या सर्वांसाठी एक पूर्ण असं वाङ्मय तयार करून ठेवलं की त्यांचं जीवन चरित्र हे बाबांच्या मुखारविंदे ऐकायला मिळालं. त्याचा खूप आणि खूप आनंद या ठिकाणी वाटतोय. प्रत्येक संत महात्मे बाबांच्या मुखारविंदे ते ऐकत असताना आपण त्या कालखंडामध्ये गेलेलो आहे असं मला खरंच प्रामाणिकपणे जाणवतंय. मी जरी डेअरीवर असलो, माझा माईक बंद असला तरी पण ते ऐकत होतो, पण त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. त्या प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये झोकून पाहता आलं आणि बाबांच्या मुखारविंदे ते ऐकताना खूप आनंद होत होता. त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू साधूबाबा महाराज यांचं असणारं जीवन चरित्रच बाबांच्या प्रत्येक एका संतांचं चरित्र बाबा रोज सांगत असताना पहा की बाबांचा एक आपल्या सद्गुरू माऊलींचा खूप मोठा विश्वास हा सद्गुरू साधूबाबांवरती आहे. तो म्हणजे प्रत्येक चरित्र, प्रत्येक संतांचं चरित्र हे सांगत असताना त्यांना प्रत्येक ठिकाणी परमपूज्य महाभागवत परमपूज्य सद्गुरू साधूबाबा महाराज हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये त्यांना दिसत होते. आणि ते दिसत असताना त्यांच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये, आपल्या चिंतनामध्ये, आपल्या श्रवणामध्ये रोज आपल्याला साधूबाबा ऐकायला मिळत होते. हे आपल्या सद्गुरू माऊलींचं खूप विशेष आहे. कारण की त्याग हा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. आपल्याला मला ती सांगायची काही गरज वाटत नाही, पण त्यांच्या रोमारोमामध्ये परमपूज्य सद्गुरू साधूबाबा महाराज बसलेले आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट चर्चा करत असताना, त्यांच्याकडून श्रवण करत असताना, चरित्र संतांचे ऐकत असताना रोज बाबांचा एकतरी प्रसंग, रोज बाबांच्या त्या भिवडी क्षेत्राशी असलेल्या निगडीत जे काय गोष्टी असतील त्या रोज आपल्याला बाबांकडून ऐकायला मिळत होत्या. आणि त्याचप्रमाणे ते सगळं संत चरित्र ऐकल्यानंतर माई आपल्याला साधना घेत होत्या आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आज एक प्रकारची वेगळ्या गोष्टी काहीतरी घडतात. हे आपल्याला ज्ञात होतं या नाही होत मला माहिती नाही, पण लक्षात घ्या कालच गुरु माऊलींनी माईंनी त्या ठिकाणी एक आव्हान केलं आपल्याला. चांगलं आव्हान होतं की काय, की बाबांचा 51वा समाधी उत्सव हा भव्य दिव्यता व्हावी, हे गुरु माऊलींच्या ठिकाणी असणारी एक इच्छा असेल. पण त्यांनी भक्त आपल्याला एक काय केलं की बाबा कुणाला पावती पुस्तकं घेता येईल आणि त्या पावती पुस्तकाच्या माध्यमातून बाबांच्या ठिकाणी असणारी देणगी कोण गोळा करेल. तर आपल्यापैकी अनेक माझ्या गुरुबंधू भगिनींनी त्याकानी उत्साहाने की बाबा मला ते पावती पुस्तक द्या हे म्हणणं आणि बाबांच्या कार्याला या चरित्रांच्या या सत्संगाच्या माध्यमातून ती बुद्धी त्यांच्या प्रत्येकाच्या विचारांमध्ये तयार व्हावी की बाबांसाठी आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि प्रत्येकाने ती असणारी इच्छा आज प्रत्येकाच्या मेसेज मधून त्या ठिकाणी प्रकट केली की नाही माई आम्हालाही ते पुस्तक मिळावं, आम्ही बाबांच्या त्या कार्यासाठी हातभार लावावं. म्हणजे ही असणारी विचाराची बैठक ही केव्हा तयार झाली, आपण हा महिन्याभराचा जो सत्संग या ठिकाणी आपण ऐकला बाबांच्या मुखारविंदे माईंच्या मार्गदर्शनाने, त्याच्यामुळं आपल्या विचारांची बैठक एक नवीन पद्धतीने तयार झाली. आणि असं वाटतंय की ठीक आहे माईंचं आमचं बोलणं झालं की हा सत्संग आता किती दिवस, पण हा सत्संग न संपणार आहे. पण मला आनंद वाटतोय की प्रत्येकाने खूप मोठ्या अंतःकरणाने त्याचं अवलोकन, प्रत्येकाने ते ऐकण्याचं काम, ते ऐकण्याची सेवा सगळ्यांनी बजावली. आणि खरं पाहायला गेलं तर बाबांच्या त्या चरित्राला स्पर्श करत असताना ते बाबा आपल्याला अनुभवायला रोज मिळत होते. रोज मी विचार करायचो एका संतांचं, कबीर महाराजांचं ज्यावेळेस नामदेव महाराजांचं. हॅलो, वाक्य पूर्ण करा, खूप झाला टाइम. बरं ठीक आहे. तर या माध्यमातून मला एकच सांगूशी वाटते शेवटी की बाबांच्या मुखारविंदे हे आपण ऐकत असताना सर्व संत हे आपल्या घरी रोज या ठिकाणी येत होते. बाबांचंही चरित्र आपल्याला ऐकायला मिळत होतं. यातून खूप मला आनंद झाला. असंच बाबांकडून आणि माईंकडून हे असंच मार्गदर्शन पुढेही पुढच्या काळात सर्वांना मिळावं हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. साधू समर्थ सीताराम. नाव वंदना संतोष चिपाडे, मी डोंबिवलीला राहते. तर मला असं वाटतं की श्रावण महिन्यात जी महाराजांनी आता सत्संग घेतला आपला, भरपूर लोक असे घरामध्ये संतांचे ग्रंथ वगैरे वाचन करतात की त्यांचा एक भाव असतो की काहीतरी आपल्याला
श्रावण महिन्यात याच्यातून पुण्य भेटेल. म्हणजे असं मला तर असं वाटतं की आपण तर किती भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या मुखातून संतांचे चरित्र पूर्ण 1 महिना ऐकायला भेटलं. खूप पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आणि आपल्या बाबांची कृपा आपल्यावरची म्हणून हा सत्संग आपल्या जीवनात घडला. आणि आशिष महाराज बोलल्याप्रमाणे खरोखर महाराज आपल्याला दररोज साधू बाबांचं दर्शन घडवत होते संतांच्या चरित्रातून. आणि माईंनी जे आता सांगितलं की म्हणजे पावती पुस्तक घेण्याचं, तर मी माझा अनुभव सांगते की गेल्या वर्षी मी पावती पुस्तक न घेता नातेवाईकांकडून बिल्डिंग मधल्या लोकांकडून जे काही थोडीफार फुलाची पाकळी जे जमा केले होते, पण आज अशी परिस्थिती आहे की आज मला माझ्या घरात कुठलाही प्रसंग येऊ दे, मला कुणाकडे मागायची तर गरजच येत नाही, पण त्याआधीच बाबा माझ्यासाठी सगळं तयार करून ठेवतात. हा मी माझा स्वतःचा अनुभव आणि बाबाच आपल्याकडून सगळं करून घे. बाबा फक्त बोलतात तू प्रयत्न कर, मी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला असंच जाणवतंय की मी प्रयत्न करायला पाऊल उचलते की बाबा तिथे समोर हजर असतात. म्हणून मी म्हणजे पटकन सांगितलं माईंना की मी पुस्तक घेते आणि प्रयत्न करते आणि मला माहिती आहे बाबा करून घेणार आहेत माझ्याकडून, कसे ना कसे ते घेणार. आणि आपल्यालाही जीवनात कधीच कोणाकडे हात पसरायची पण वेळ येणार नाही, एवढा माझा विश्वास आहे भाव. भरपूर सांगायला भरपूर आहे पण वेळ नाहीये म्हणून मी आणि खरोखर माईंनी जेव्हापासून नामसाधना चालू केली ना, एवढं परिवर्तन माझ्या मनावर नाही तर पूर्ण घरामध्ये सुद्धा खूप छान परिवर्तन घडतंय. दररोज 1 महिना सगळे मला ब्रह्म संप्रदायात एक आपला परिवार दररोज माझ्या असं सहवासात असल्यामुळं ना असं वाटत होतं की मी प्रत्यक्ष जेवढीमध्येच आहे, घरात नाहीच आहे असंच जाणवलं मला पूर्ण महिनाभर. त्यांनी आपल्याला खूप जवळ करून घेतलं आणि कदाचित की आपलं काहीतरी चांगले कर्म असतील की आपल्याला महाराजांच्या तोंडून पूर्ण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या संतांच्या कथा ऐकायला मिळाल्या. हे मला असं वाटतं की आपलं थोडंसं पुण्य आहे आणि महाराजांनी खूप सुंदर कथा सांगितल्या, त्याबद्दल खूप आभारी आहे महाराजांच्या. कारण आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक संतांचं मेन गोष्टी माहिती असतात, जसं की गोरोबा महाराजांनी बाळाला हे केलं पण त्याच्यानंतर त्यांना हात कसे आले काय आले ह्या गोष्टी म्हणजे मला माहिती नव्हत्या. त्यामुळं मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं होतं जे काही महाराजांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी सांगेन की जी माईंनी काल कल्पना सांगितली की आपल्याला पावती पुस्तकं द्यायचं. आवाज येतो माझा? हा, तर मला असं वाटतं ती खूप सुंदर कल्पना आहे. कारण की आजपर्यंत प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी बाबांनी आपल्याला सगळं दिलंय. माझ्या बाबतीत तर बाबा नेहमी उभे राहिलेत. मग आपण गुरुची परतफेड नाही करू शकत, पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण ऍटलिस्ट एक छोटंसं काम त्यांच्यासाठी करू शकतो, जेणेकरून भले आपण पूर्ण आपल्या हातून ते सगळ्या गोष्टी 100% नाही होणार, पण त्यातला अगदी 10% खारीचा वाटा मला असं वाटतं सगळ्यांनी घ्यावा. आणि हीच वेळ आहे, जर आपण हाही घेतला नाही तर मला वाटतं की आपण म्हणजे मग कदाचित कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आणि ही एक सुवर्ण संधी आहे जी नेहमी नाहीये. जसं महाराजांनी सांगितलं की परिसाचा स्पर्श झाला की आपण सोनं होतो. तर मला कदाचित वाटतं की आपण आता थोडंफार आपल्या बाबांसाठी आपण केलं पाहिजे आणि आपण स्वतः प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टी होतील. आणि एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून ऍटलीस्ट असं म्हणू आपण बाबांच्या मंदिराच्या एका विटेमध्ये तरी आपला सहभाग असला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगेल की आणि त्याही आपल्या तशाच पद्धतीने करतील बाबांसाठी. तर माझं हेच म्हणणं आहे की मी स्वतः एक पावती पुस्तक घेणार आहे आणि खूप प्रयत्न करेन की मी ते पूर्ण जास्त करून देईन जितकं मला जमेल. आणि तुम्ही एकदा बाबांना दान करून बघा, तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही. आजपर्यंत माझ्या असं कधीच झालं नाही की माझं वॉलेट रिकामं आहे, नेहमी त्याच्यात पैसे असतातच आणि ही फक्त बाबांची कृपा आहे असं मी म्हणेन. आणि मी म्हणेन की पैशाच्या पलीकडे गोष्टी असतात. जेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचणीमध्ये जेव्हा बाबांची आठवण येते, ते आपला एक विश्वास आहे बाबांच्या मागचा. तर त्या मला वाटतं पैशांच्या पलीकडे काही गोष्टी असतात.
आपल्याला नेहमी बाबा आपल्या सोबत आहेत. तर मला वाटतं ही एक सुवर्ण संधी आहे, ती सगळ्यांनी घ्यावी आणि आपल्या बाबांसाठी आपण काहीतरी करावं, एवढंच मी म्हणेन. सगळ्यांची मडकी चेक करून पाहिली, त्यात ते कच्चं मडकं माझं होतं. आणि तुमचे आम्हाला 3 साधू बाबांचा, मैयाचा, महाराजांचा 3 स्पर्श माझ्या जडजीवाला झाले आणि त्याच्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं आणि खूप छान वाटलं. बाबांसाठी खूप काहीतरी छान छान करावं असं माझी इच्छा आहे आणि सगळं संपूर्ण बाबांना अर्पण माझं. बाकी एवढं बोलूनच मी माझं पूर्ण करते. चुकलं काही असेल तर माफ करा. आणि मला त्या खूप छान वाटल्यात. आणि जेव्हा पण मी कथेच्या आधी साधनेला बसत असते ना, तेव्हा मी माझ्या आत्या आणि आजीसोबत बसते. तेव्हा मला एक दिवशी झालं की मी साधनेला बसले आणि असं वाटलं मला माझ्या बाजूने कोणतरी फिरतंय. आणि जेव्हा ती सावली माझ्या बाजूला आली तेव्हा मला त्या सावलीतनं चंदनाचा असा सुगंध येत होता आणि मला वाटलं की ती सावली एक प्रत्यक्षात श्री सद्गुरू साधूबाबा आहेत. अरे वा. आवाज येतोय का? येतोय. साधू समर्थ सीताराम. माझा अनुभव म्हणजे असा आहे की गुरुमाई आणि गुरु महाराज ज्या वेळेस आमचे झेंडे बाबांनी त्यांच्या मला पदरात टाकलं तेव्हापासूनचा अनुभव असा आहे की नुसतं माईंचं आणि महाराजांचं नाव घेतलं की बाबा माई माझ्या समोरच उभा आहेत. आणि असं की ही कथा तर असं आहे की मी 24 तास मठातच आहे असंच मला अनुभव महिन्याची अख्खी वाटायला लागली. असं वाटतं की आज आपण मठात आहे, आपण मठात आपल्या भोवताली बाबा आहेत, माई फिरतात, महाराज फिरतात, अशी इतकी कथा की ती झोपीत जर असलं तर ती सारखं आपल्याला त्याचाच ध्यास लागला. मी त्या दिवशी माईली पण सांगितलं की माई असं वाटायला लागलं की मला 4च दिवस झालेत, आपला महिना संपत आलाय. पण असं झालं की महिना झालाच नाही, अजून असंच वाटतं की की आपल्याला कायमस्वरूपी जर महाराजांच्या तोंडून असं ऐकायला मिळालं तर आपण किती तर भाग्यवान आहे म्हणायचं. आणि महाराज आणि माई फक्त आपल्यासाठीच ही एवढं कष्ट घेतात. तर आपण दगड आहे, दगड, आपल्याला काहीच कळत नाही पण ते आपल्याला एवढं घडवतात ना. पण त्याचा अनुभव आपण खरोखर क्षणाला घेतला पाहिजे. मला जायचं म्हणलं की ज्या वेळेस मला बाबांचा आदेश येतो ना त्यावेळेस जायचं म्हणलं की मी मठावर जातेच. मला घरातल्याचा कितीही असू द्या काय, तर जायचं म्हणलं की जायचंच. पण असं आहे बाबांचं इतकं आहे की आणि मी माईली सगळंच सांगत असते. माईली असं सांगत असते की माई मला असं होतंय, माई मला असं होतं. माई म्हणतात माझं पण तसंच आहे असं मला माई नेहमी सांगतात. पण आता ती पण तसं सांगितल्यानंतर मला थोडा धीर वाटतो माझ्या जीवाला पण की बरं वाटतं. नाही आता आपण आपल्या साधनेकडेच केलं. आणि साधना अशी आहे की चालता बोलता आणि सहज झोपलं तर माझे ह्यांगाडून इकडं झालं तरी ती सारखं नामस्मरण चालूच असतं. कधी झोका दिल्याने होतं, अनुभव येतो, कधी कसा येतो का, फक्त आपल्याला गुरुमाईंचा आणि महाराजांचं हा मार्गदर्शन खूप आहे. आणि मार्गदर्शन असलं सद्गुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लोका कोण करी असं आहे. तर आपल्याला कसं आहे की ती ज्या वेळेस आपल्याला सद्गुरू असतात ती सद्गुरू आपल्याला असं सोडत नाहीत. सद्गुरू खूप मोठी आपली जबाबदारी घेतलेली असते. ती आपल्या हाताला धरून बोटाला धरून ती चालवत असतात. मग ती चाललेलं त्यांनी बोटाला धरल्यानंतर आपण बोटाचा हिसका द्यायचा नाही कधी. आपण ती गुरूंचा हात घट्ट धरायचा असतो. त्यावेळेस आपल्याला गुरु हृदयाला धरतात, पकडून धरतात आणि आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत ती न्यायची जबाबदारी गुरूंची असते. म्हणून आपण काय करायचं की साधू बाबा आपल्याला ही सोनं केल्याशिवाय राहतच नाही. रात्री माईने सांगितलं सोनं म्हणजे काय, परीस पाहिला का, ही पाहिला पण लक्षात आलं. पण ती भीती वाटली बोलायची कसं की बाबाच आपले परीस आहेत किंवा सोनं आहेत असंही. पण काही वेळेस आपल्याला दडपण बोलायचं आपलं चुकतंय काय की असं होतं. पण कसं आहे की आपण आपलं प्रत्येक साधकाने सगळ्या गोष्टीचा कसं आहे, घरातला असो दारातला शेजार आपल्याला कोणच नाही म्हणत नाही. काल माईने सांगितलं तसं पुस्तकाचा असू द्या, पैशाचा असू द्या, देणारे सगळी वर हाताना असतात पण आपलं प्रयत्न चालू असतात आणि करावा लागतो. आता ही मुलं इतकी करतात मी मठावर पण बघते
आणि घरात आलं की सारखं दुखतंय. पण मठावर गेलं ना काहीच होत नाही मला, तर काहीच म्हणजे काहीच होत नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझ्यावर तर इतकं घरात, मला घरातली सगळी म्हणतात की तुला घरात आल्यावर बरं दुखतं, झोपून राहते 2-2 दिवस आणि मठावर गेला एवढी पळतेस कशी काय. मी म्हणते मलाच माहित नाही, बाबा पळावतात, बाबांनी पायाला चाका लावलेले असतात ती पळावतात. आणि खरंच आहे अनुभव ही. आणि त्याच्यासाठी सगळ्या साधकांनी महाराज आणि गुरुमाई आणि साधूबाबा ह्यांनी कधीही विसर, देव जावं आत्मा राहावं पांडुरंग दृढ व्हावं, तसं आपला देह गेला तरी चालेल, पण ह्या 3 गोष्टीला कधीही चुकायचं नाही. मला झेंडेबाबांनी आमच्या ज्यावेळेस जायच्या आधी त्यांच्या पदरात घातलंय. काय मला झेंडेबाबांनी जायच्या आधी 4 दिवस मला माईंच्या आणि महाराजांच्या पदरात, तेव्हापासून माझं खूप चांगलं म्हणजे असं होतच चाललंय. आणि कुठं बी संकट आलं तरी उभा आहेत, माई आणि महाराज उभा आहेत. पण ती कसं आहे, दाखवायची गोष्ट नसते, अनुभवायची गोष्ट असते ती. म्हणून कसं आहे की प्रत्येकाने कधीच सोडायची नाही. त्यासाठी सगळ्यांनी साधूबाबांनी आणि माईंनी आणि महाराजांनी सगळ्याला ही करायचं. काय जी चुकलं वाकलं असेल ती माफ करा. साधू समर्थ. आता माझा अनुभव काय सांगू की ज्या वेळेस महिनाभर बाबा कथा घेत होते ना, मी एकदम लहान बाळ झालो होतो. बाबा रोज मला एका संतांच्या घरी घेऊन जायचे आणि इतकं मस्त वाटायचं ना की अक्षरशः मी मस्त इथं कॅमेरा ऑफ करून बसायचो, पण इकडं काय चाललंय ना तर मुलगा बघायचा आणि मी सगळं इकडं असायचो. तर पूर्ण ऐकत होतो की काय चाललंय नक्की. त्यामध्ये मला नाथांचं दर्शन झालं. मी माईंना बोललो पण की आमच्या माईंचा माझा संवाद झाला आणि त्यामध्ये सांगितलं की म्हणजे देव कुणासाठी रडला. म्हणजे इथपर्यंत या गोष्टी ज्यावेळेस बाबा पण सांगत होते त्या दिवशी, त्यावेळेस ते तिकडे रडत होते, इकडे आमचा कॅमेरा बंद होता, आम्ही रडत होतो. म्हणजे इतकं हे होतं ना की अख्ख्या महिन्याभरामध्ये मला संतांचं दर्शन झालं. आणि दुसरा अनुभव की आपला माधव म्हणजे मरणाच्या दारातला बाबांनी माघारी आणला. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. हा दुसरा अनुभव आहे जीवनातला की बाबा आहेत ना, म्हणजे की वाक्यात सांगताच येणार नाही, एवढी मोठी ताकद आहे आणि ती मी अनुभवली आहे. त्या गोष्टीला आहे ना म्हणजे मी स्वतः म्हणजे बाबांनी काय जे केलंय ना की ती दोन्ही माणसं आज माझ्या समोर आहेत ना, जशी पहिली होती ना तसं काम करतात ते. इतकं चमत्कारिक म्हणजे 22% पण त्याचं हृदय चालत नव्हतं. तो माणूस पण आज स्वतः बिझनेस करतोय. आणि एक तर 15 दिवसापूर्वीचा मी फोटोही पाठवून वाटलं असतं आपल्या ग्रुपवरती की तुम्ही म्हणणार पण नाही की ह्याला मनावर चावून हा वाचला कसा. म्हणजे इथपर्यंत तिथनं त्या बाबांची लीला की अक्षरशः आहे ना, म्हणजे त्यावेळेस पण म्हणजे मागच्या वेळेस आपल्या मंदिरावरती कार्यक्रम होता ना, त्यावेळेसही डोळे भरून आलते की ज्याने अनुभवलं त्याने अनुभवलं आणि मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेले. अजून काय सांगू म्हणजे महिनाभरची जी हे झालं ना, मी कधीच चुकवत नाही. ठीक आहे थोडासा उशिरा का होईना रनिंग मध्ये असेल पण मी जॉईंट होतोच. साधू समर्थ सीताराम. सगळ्यांना वाटत होतं सगळे बेवडीत आहे. आवाज येतो ना माझा? सगळ्यांना वाटत होतं सगळे बेवडीत आहे, पण मला रोज सगळे माझ्या घरी आल्यासारखे वाटत होते. रोज मी सगळ्यांसंग गप्पा मारत होते. रोज सगळे साधक, सगळे बाबा, आपले बाबा, माई, बाबा आणि पांडुरंग, रुक्मिणी हे सुद्धा माझ्या घरी रोज येत होते तुमच्या रूपाने. आणि तुम्हाला ऑन करून बघितलं की सुरू व्हायचं आज ह्या संताची कथा. ते संत माझ्या घरी यायचे. रोज सगळे संत माझ्या घरी येत होते आणि रोज सगळे साधक माझ्या घरी येत होते. आणि मी त्या याच्यामध्ये रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत मस्त जागी राहत होते. खूप छान असं वाटत होतं आता हे संपावं नाही. महाराज ज्या वेळेला बोलायचे त्यावेळेला असं वाटायचं महाराजांनी आता हे बंद नाही करावा, पण ते त्यांच्या वेळेच्या लिमिटमध्ये बंदच करायचे आणि सगळं बंद व्हायचं. पण माझं सगळं चालू असायचं. मी रोज 12, 1, 2 ते सगळं अनुभवायचं. आज हे संत आले, उद्या ते संत येणार. बाबा सांगायचे जाताना मग त्यांची कथा कशी असेल, अशी असेल का, तशी असेल का, आणि झालेली कथा कशी होती. खूप सुंदर. असं हे सारखं होत राहावं असं सारखं वाटतंय आणि वाटतंय आणि व्हावं. महाराजांना माझा निरोप सांगा सगळ्यांनी की हे चालू ठेवा, बंद नका करू. समर्थ सीतारामाई.
महाराजांनी केलेलं निरूपण खूप छान होतं आणि माई मला तुमच्याकडे पाहिलं ना खूप एनर्जी फील होतं. म्हणजे नाही का काय बोलू आणि काय नको असं होतं. मी आपलं वाचन वगैरे करायला घेतलं तरी मला कधी कधी खूप म्हणजे नाही का खूप भरून येतं. महाराजांनी आपल्याला रात्री पण सांगितलं की म्हणजे सद्गुरूं शेवटी श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमामध्ये राहावं लागलं, ते शिकावं लागलं. तसं आपल्यालाही सगळ्यांनाच खूप माईंची महाराजांची खूप गरज आहे आणि ते वेळोवेळी आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात. हा महिना कसा संपला हे समजलंच नाही. कधी उशिरा कधी लवकर असं जॉईन व्हायचे आणि मुलांचं पण सकाळचं लवकर असायचं. मम्मी झोप तू आता सकाळ लवकर उठायला लागतं. मी त्यांना झोप व्हायचे 9 पर्यंत झोपा तुम्ही पटकन. 10-15 मिनिटं लेट व्हायचं आणि जाऊन बसायचं. म्हणजे असं नाही का थकल्यासारखं वाटत नव्हतं. खूप म्हणजे असं आणि मला आमच्या माईंच्याकडे पाहिलं किंवा फोनवर बोल बाळा म्हटलं ना तरी खूप म्हणजे नाही का असं खूप मोठा आधार. आता महाराजांचं निरूपण संतांचं खूप छान होतं. काय बोलतात त्याला वर्णन करता येत नाही आपल्याला अक्षरात. अशा पद्धतीचं सगळं काही सगळ्यांनी महिनाभर अनुभवलं. खूप छान. साधू समर्थ सीताराम. साधू समर्थ सीताराम बाळा, खूपच छान. एनर्जी माझी नाहीये, बाबांची आहे. कारण बाबा पण मला असे म्हणतात बरं का, बोल बाळा. म्हणून मी तुम्हाला पण म्हणते बोल बाळा. कारण मी एजंट आहे ना बाबांच्या आणि तुमच्या मधला. हा, त्यामुळे त्या बोल बाळामध्ये खूप एनर्जी आहे. तिने बरोबर सांगितलं. कारण ते वाक्य बाबांचं आहे, साधू बाबांचं आहे. ते मला म्हणतात, मी तुम्हाला म्हणते. आणि हल्ली हल्ली तर काय झालं, म्हाताऱ्या माणसाला पण मी म्हणते बोल बाळा. त्यांना तर कसलं भारी वाटत असेल मला बाळ म्हणल्या माई. पण छान आहे, चला आनंद आहे. म्हणजे तसा जोकचा विषय थोडासा, पण खरं ह्याच्यात आनंद आहे. मी सतीश मांढरे. आता माई म्हणाल्या की मी बाबा आणि तुमच्यामध्ये एजंट आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं, बाकीच्यांचं काही माहित नाही मला, पण मी आतापर्यंत माझा असा अनुभव आहे की ऍक्च्युली बाबांच्या रूपानं माईच बोलतात आपल्याशी, किंवा बाबांना जे बोलायचं असतं ते माईंच्या थ्रू आपल्या जवळ येतं. आणि त्यात एवढं त्याचं तात्पर्य एवढं मोठं असतं, ते ऍक्च्युली आपल्याला त्यावेळेस समजत नाही ज्यावेळेस माई बोलतात. पण ज्यावेळेस ती घटना घडते, ज्यावेळेस तो विषय समोर येतो किंवा होऊन जातो, आणि मग त्यावेळेस त्या विषयाचा आपल्याला अरे असं वाटतं की नाही माई तुम्ही बोललात म्हणून किती बरं झालं. आता कालचाच विषय सांगतो. आम्ही सगळेजण बसलो होतो. आम्ही परवा सगळ्यांनी ठरवलं की सगळ्यांनी अनामत रक्कम काढायची आणि एवढे एवढे पैसे जमा करायचे, पण ते काय होत नाही. आपल्या त्या संस्थेला ते लागू होत नाही, किंवा धर्मदाय संस्थेच्या नियमानुसार आपण ते करू शकत नाही. त्यामुळे माईने एक सहज विषय मांडला की सगळ्यांनी पावती पुस्तक घ्या. कोणाच्या डोक्यात आलं नाही. एक प्रकारे बाबाच बोलले आपल्या सगळ्यांशी, आणि जे बाबा बोलतात ते कधीच खोटं ठरत नाही. त्यामुळं मला असं वाटतं जे माई बोलतात ते आपण म्हणतो की माई सहज बोलून जातात कधी कधी, अरे तू कर रे, ते होईल रे, सहज बोलतात माई, असं एकदम लाईटली बोलतात. मला माहित नाही, मला त्यांचा अनुभव एवढा आहे अगदी माझ्या जीवनाचं आहे ना, मी काय होतो आणि काय झालो, मला माझे अनुभव एवढे आहेत. मी सांगताना खरं माझे 4 तास 5 तास पाहिजेत तुम्हाला सगळ्यांना सांगायला, किंवा दिवस पूर्ण नाही. मला एवढं सांगायचे, कधी कधी मला वेळ दिला माईंनी मला बोलायचा, तर मला खरंच माई मला बोलू द्या एखाद दिवशी. माझा एवढा अनुभव मोठा आहे, मला खरंच सांगायचं. कारण का सांगायचं, लोकांना समजलं पाहिजे त्या गोष्टी. आपण बाबांच्या सानिध्यात ज्यावेळेस जातो, आपल्यामध्ये कसा घडतं, आपल्या आयुष्याचा जो कायापालट कसा होतो हा समजला पाहिजे लोकांना. लोक तिथे आली पाहिजेत, कारण अनुभव सांगितल्याशिवाय लोकांना कळत नाही. कारण मी ज्यावेळेस बसतो ऑफिसमध्ये, माझ्याकडे लोक येतात, मी सगळ्यांना सांगत असतो माझ्या मागे बाबांचा फोटो आहे. त्यामुळे मला लोक विचारतात हे कोण आहेत, मग हे कोण आहेत सांगितल्यावर मला 1-2 तास पुरत नाहीत. माई हे मी खरं सांगतोय. म्हणजे मी सांगायला लागलो तर ते लोकांना एवढं असं वाटतं की ऐकावं असं वाटतं त्या लोकांना. आणि त्यांनी सगळ्यांची इच्छा आहे, माझे जेवढे क्लायंट आहेत त्या सगळ्यांना मी पावती पुस्तक घेऊन जाणार आहे. मी काल माईंनाच म्हटलं, माई मी हे पावती पुस्तक पहिलं पूर्ण 15 दिवसात पूर्ण करतो. कारण मला सगळ्यांनी वाक्य दिलेलं आहे
की तुम्ही मला मंदिरावर घेऊन जा. मी मंदिरावर तर नेणारच त्यांना, पण आधी पावती फाडणार. आणि खरं सांगू का, माई आणि बाबा जसं ज्ञानेश्वर माऊली महाराज होते, म्हणजे त्यांना म्हणायचे की अवघाची संसार सुखाचं करीन, आनंद भरीने तिन्ही लोक. तसे आपले माई बाबांनी हातामध्ये आपल्या सगळ्यांचे घेतले, सगळ्यांचे संसार सुखाचे करायचे त्यांना. आणि बघा आता माई मगाशी त्यांच्या डोळ्यात, वंदनाताई बोलत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, मी बघितलं. म्हणजे एखादा गुरु आपल्याविषयी त्यांची किती मनात, त्यांच्या मनात किती भरून राहिलंय की अरे आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, मुलांनी बोलावं. आणि हे खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांना बोलण्याचं एक स्थान आहे. तुम्ही घरातही बोलत जा, जसं तुम्ही माई म्हणल्या आता त्या ताईंना, सरस्वती ताईंना, की तुम्ही बोला. आपण बोलल्याशिवाय काहीच म्हणजे समजणार नाही. सगळ्यांशी बोललं पाहिजे. आता माझा स्वभाव आहे बोलण्याचा, पण मी माझं भाग्य समजतो मी आई बाबांच्या आणि माईंच्या एवढे मी जवळ गेलो. आणि मला माई बाबांनी, मला माहित नाही पण मला एवढं मोठं त्यांनी माझ्या हातात बाबांची मंदिराचं एवढं मोठं मला कार्य करण्याची संधी दिली किंवा काम करण्याची संधी दिली. मी त्या कामाचं खरंच चीज करणार आहे. वेळ पडली तर मी माझ्या पदरचे पैसे देईल, पण बाबांचं काम कधी मागे पडू देणार नाही, ही माझी पहिल्यापासून इच्छा आहे. आणि ते मी सगळ्यांना सांगतो. मग अशी माई म्हणल्या की नाही, वंदनाताई म्हणल्या की बाबांच्या कार्याला मी ज्यावेळेस लोकांकडे मागायला गेले त्यावेळेस आजपर्यंत मला घरात कुणाकडे मागायची किंवा कुणाकडे मागायची मला वेळ पडत नाही. आणि हे खरंय. आपण कोण आहोत? पैसा म्हणजे पैसे आपण कोण आहोत हे सगळं बाबा देत आहेत. 2019 साली 2020 साली ज्यावेळेस मी बाबांशी जॉईन झालो त्यावेळेस माझ्यावर, माही खरंच सांगतो, माझ्यावर जवळ 30-35 लाख रुपये कर्ज होतं. 35 लाख रुपये कर्ज होतं. म्हणजे आपण कोण आहोत? गेले 20 वर्ष मी धडपड करत होतो पैसा कमवण्यासाठी, पण असा काही प्रसंग घडला एका वर्षात ते कर्ज नील होऊन जवळजवळ, आता मी बोलत नाही त्या गोष्टी, पण एवढ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी आता म्हटलं नाही एखादी गाडी घ्यायची 50 लाखाची गाडी, तरी मी आता पण घेऊ शकतो. एखादा काही वस्तू कुठली घ्यायची, म्हणजे एवढं बाबांनी सक्षम बनवलं मला 3 वर्षात. आपण कोणी नाहोत, आपण फक्त त्या माई आणि बाबांच्या. आणि खरं सांगू का, संत म्हणजे काय हो? संत हे आपले माई आणि बाबाचे. मी म्हणतो मला आता काही ऐकायची गरज नाही, कुठल्या संताकडे जायची गरज नाही, कुठल्या देवाकडे मी जात नाही. मला माई आणि बाबांच्या चरणाशी एवढा मला आनंद वाटतो. मी त्यांनाच, माझे आई वडील त्यांनाच माझं सगळं तेच आहेत माझ्यासाठी. मला कोणाही संतांचं मला म्हणजे एवढं हे वाटत नाही, कारण मी हे संत माझ्या जवळून पाहतोय. हे संत, मागचे संत मी वाचत आलो, ते वाचले, पण हे मी संत अनुभवतोय. आता माऊलीदाजींनी पण सांगितलं अनुभव. हे संत नाहीत तर कोण आहेत? अहो हे संतांच्या पलीकडचे आहेत. हे संतांना जे संतांनी लोकांसाठी, संत म्हणजे काय? जे लोकांसाठी जगले, जे लोकांसाठी ज्यांनी मागितलं ते संत. आपले माई आणि बाबा काय वेगळे आहेत? आता ते आशिष भाऊ मगाशी म्हणत होते त्यांचा त्याग. अहो त्यांचा त्याग म्हणजे संतांनी काय केलं? त्याग केला, तेव्हा त्यांना संत पण आपण म्हणू लागलो. आणि माई बाबा वेगळं काय करतायत? त्यांच्यापेक्षा आधी ते तर सांगू, ते युग वेगळं होतं, आता हे कलियुग आहे. कलियुगात संत हे असं वागणं म्हणजे संतांच्या पलीकडचं त्यांचं जीवन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, हे लोकांचं तुम्ही कुठेही जाऊ नका, कुठल्या देवाला जाऊ नका, कुठे काही उपवास करू नका. मी सगळे उपवास बंद केले. आता सोमवार झाला ते पण बळबळ सोमवार काढला कसं तरी. पण खरंच सांगतो, तुम्ही ना सगळं सोडून द्या. आणि माई आणि बाबांच्या, खरं आहे बघा, लाईट आली. माई आणि बाबांशी चरणाशी तुम्ही, साधू बाबा म्हणजे काय? मी साधू बाबा नाही पाहिलं नाही, पण मी पहिल्यापासून सांगतोय, माझ्यासाठी साधू बाबा म्हणजे माई आहेत, आणि माझे साधू बाबा म्हणजे माझे गुरु माऊली आहेत, आणि माझे बाबा आहेत. तुम्ही बाबांच्या एवढे, मी काही निरीक्षण करतो, बाबांनी आपल्याला एवढं दिलंय. बाबा आणि बाबांच्या तोंडून जे जातं ना, ते कधी खोटं होत नाही बघा. प्रत्येक गोष्ट बाबा जे बोलतात ते घडणार आणि ते होणारच, 100% सांगतो मी. त्यामुळे वागताना आणि बोलताना पण थोडस विचार करून बोला. माईंशी आणि बाबांशी प्रामाणिक राहा आपल्याला. आणि बघा आता कितीतरी लोक, बाबा नेहमी म्हणतात, कितीतरी साधक आहेत आपल्या पूर्ण ह्या संप्रदायामध्ये, पण आपण 15-20 लोक किंवा 30 लोक आहोत. का बाबांनी आपल्याला निवडलं? आपल्या कामाची संधी दिली आपल्याला. आता पावती पुस्तकासाठी 10-15 लोकांनी नावं दिली. मी खरंच सांगतो, ज्या लोकांनी पावती पुस्तक घेतलेत ना, त्या लोकांना, जसं वंदनाताई म्हणल्या, त्या लोकांना पुढच्या आयुष्यभर लोकांच्या दारात स्वतःच्या कामासाठी पैसे मागायची गरज पडणार नाही. बाबा त्यांची सगळी कामं बाबा त्यांच्या घरात बसून पूर्ण करणार, एवढी खात्री मी निश्चितपणे सांगतो आणि थांबतो. साधू समर्थ सीताराम.